नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याला भेटायला येणार आहेत महेंद्र शेवाळे. ते फाउंडर आणि डिरेक्टर आहेत IDT एज्युकेशन्सचे. नमस्कार महेंद्र. नमस्कार मॅडम. वाइब मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. IDT एज्युकेशन्सबद्दल आम्ही ऐकलं, 2015 मध्ये याची स्थापना झाली. तर सगळ्यात आधी मला IDTचा फुल फॉर्म जाणून घ्यायचा आहे. IDT म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, जे एक इंटिरियर डिझाईन आणि फॅशन डिझाईनचं एज्युकेशन हब आहे. बरं. तर इंटिरियर डिझाईन आणि फॅशन या दोन्ही जरा हाय फंडा गोष्टी आहेत आणि एकमेकांना पॅरलल जाणाऱ्या आहेत. हो. तर ह्या दोन्हीची सांगड कशी घातली? म्हणजे कदाचित एखाद्याने निवडलं असतं फक्त इंटिरियर बरोबर. किंवा कुणी निवडलं असतं फक्त डिझायनिंग. बरोबर. तर हे दोन्ही कसं निवडायचं मनात आलं? ज्यावेळेस 2015ला आपण हे कोर्सेस सुरू केले त्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी टेक्निकल कोर्सेस सुरू होते. हां. आणि ज्यावेळेस आम्ही 2015ला याची सुरुवात करायचं ठरवलं, मी बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर आहे. बरं. आणि मग कुठेतरी डिझाईन त्यावेळेस जे इंडस्ट्रीमध्ये येत गेलं आणि त्याची सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांचा कल टेक्निकल एज्युकेशनकडून स्किल एज्युकेशनकडे वळायला लागला. आणि मग आम्ही डिसिजन घेतला की स्किल क्षेत्रात जिथे इंटिरियर डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग हे दोन सेक्टर खूप चांगले उभारले होते, पण ते मेट्रो सिटीजमध्ये चांगले उभारले होते. आपल्या भागात त्याला तेवढी झळाळी भेटत नव्हती. मग कुठेतरी आम्ही तो प्रयत्न केला की डिझाईन क्षेत्रात स्किल एज्युकेशनमध्ये आपण काम करावं. आणि आम्ही मग इंटिरियर डिझाईन हा एक स्वतंत्र कोर्स, फॅशन डिझाईन एक स्वतंत्र कोर्स असं आम्ही सुरू केलं. सुरुवात झाली नाशिकमध्ये, मग धुळे, मालेगाव, अहमदनगर, जळगाव. पण प्रवासाची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुमचा कल कसा होता? मित्रमंडळी त्या समविचारी होती की कोणी यातले शिक्षक असे भेटले की ज्यांनी प्रेरणा दिली? आम्हाला याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच याची सुरुवात खूप खडतर होती मॅडम. एक 14 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही याची सुरुवात केली. बरं. एक छोट्याशा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. त्यावेळेस आम्हाला फ्युचर पण कळत नव्हतं की एवढ्या मोठ्या स्केलवरती आम्ही डिझाईन क्षेत्रात काम करू. पण हळूहळू आम्हाला योग्य लोक भेटत गेले, योग्य टीम मला भेटत गेली आणि विद्यार्थ्यांना घेऊन पुढे जाता जाता आमच्या लक्षात आलं की गव्हर्नमेंट पण स्किल एज्युकेशनला त्या लेवलचं प्राधान्य देतं आहे. आणि हळूहळू या कोर्सेसची सांगड वाढत गेली. पालकांचा आमच्यावरचा विश्वास वाढत गेला. आम्ही याच्यात सगळ्यात मोठा बदल आणला की जी पारंपरिक शिक्षण पद्धत होती ती कुठेतरी ब्रेक केली आणि जे मॉडर्न युगातलं एज्युकेशन विद्यार्थ्यांना पाहिजे होतं, जे AI टेक्नॉलॉजी, AR/VR टेक्नॉलॉजी किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती इंडस्ट्री व्हिजिट्स, इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स, आम्ही अशा नवीन गोष्टी नाशिकमध्ये ॲड करत गेलो. नाशिकमध्ये त्या ॲड केल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की या सेक्टरकडे बघताना पालकांचा बघायचा दृष्टिकोन हा शहरी भागाकडे जास्त आहे, म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये. मग आम्ही निर्णय घेतला की गावातल्या विद्यार्थ्यांकडे पण पोटेन्शियल आहे, पण ते पोटेन्शियल कुठेतरी मिळावं म्हणून मग आम्ही हळूहळू आमचे झोन बदलायला चालू केले. मग नाशिकनंतर आम्ही नाशिकमध्ये 2 शाखा केल्या. मालेगावमध्ये आलो, धुळ्यात आलो, जळगावला आलो, नंदुरबारला आलो, अहिल्यानगरला आलो. आणि असं करत 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 आमच्या लक्षात आलं की डिझायनिंग क्षेत्रात प्रचंड स्कोप आहे, पण विद्यार्थ्यांना त्या जागेवर तो प्लॅटफॉर्म नव्हता. आणि मग IDT एज्युकेशन्सने तो पुढाकार घेतला आणि विद्यार्थ्यांना तो एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं आणि हजारो विद्यार्थी ज्यांना आम्ही घडवले. तुमच्या एज्युकेशन सेंटरतर्फे काय काय दिलं जातं? काय प्रकारचं शिक्षण दिलं जातं? मी जसं आधीच म्हटलं मॅडम, पारंपरिक शिक्षण पद्धत म्हणजे काय होतं, तर विद्यार्थ्याला असं वाटायचं की स्कूल कॉलेजमध्ये गेलं की थेरी बुक्स असतात, मग लेसन 1 होणार, लेसन 2 होणार आणि ते पुस्तक संपवायचं आपल्याला वर्षभरात. आम्ही आमच्या करिक्युलममध्ये, सिलेबसमध्ये हे खूप मोठं मॉडिफिकेशन आणलं की विद्यार्थ्याला आम्ही प्रॅक्टिकल ओरिएंटेडवरती जास्तीत जास्त भर दिला. ज्यात आमच्याकडे इंडस्ट्री व्हिजिट्स, सेमिनार, मार्केट सर्वे, इंटरनॅशनल एक्सपोजर्स, मोठ्या लेवलचे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे फॅशन शोज, आमचे विद्यार्थी दिल्ली, गोवा अशा ठिकाणी जाऊन तिथे काम करतात. रिसेंट 2 दिवसापूर्वी नाशिकला रॅडिसन येथे आमचा एक खूप मोठ्या लेवलचा प्रोग्राम पार झाला, जिथे 7 ते 8 जिल्ह्यातल्या फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांना आम्ही एक मोठा फॅशन शो ऑर्गनाईज करून दिला. इंटिरियरच्या विद्यार्थ्यांना एक मोठं एक्झिबिशन आम्ही ऑर्गनाईज करून दिलं. या माध्यमातून विद्यार्थी घडताना तो फक्त थेरॉटिकल न घडता तो प्रॅक्टिकल घडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्याचा आता सगळ्यात मोठा एरर साईड जी झाली तो म्हणजे कॉन्फिडन्स, जो विद्यार्थ्यांचा खूप लॅकिंग असतो एक्झिट करताना. आणि आमचं ऑर्गनायझेशन प्रामुख्याने विद्यार्थ्याच्या एक्झिटवर खूप जास्त भर देते. त्याला इंडस्ट्री एक्सपोजरमध्ये जाताना तो कसा असावा, त्याचा पोर्टफोलिओ कसा असावा, त्याचा कॉन्फिडन्स कसा असावा, तो पुढे जाताना त्यांनी काय काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी कुठेतरी सिलेबसमध्ये आम्ही मॉडिफाय केल्या. आणि आमचं ऑर्गनायझेशन पण मॉडिफाईड असावं म्हणून आम्ही एक दिल्लीचं ऑर्गनायझेशन आहे NBVT बोर्ड, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलं. आम्ही इटली मिलानची एक संस्था आहे
त्या इटली मिलानच्या संस्थेसोबत आम्ही टायअप केला, कारण नुसतं विद्यार्थी ग्रो नाही झाला पाहिजे, आधी ऑर्गनायझेशन ग्रो झाली पाहिजे बरोबर आहे. आणि ऑर्गनायझेशनल ग्रोथ नंतर विद्यार्थ्याची ग्रोथ होती. हे सगळे मॉडिफिकेशन्स केल्यामुळे आम्ही कदाचित बाकीच्यांपेक्षा वेगळे आहोत असा पालकांचा आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे. मला एक कुतूहल आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांना शिकायचं तर चांगलं असतं पण त्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो, हो. तर तो कॉन्फिडन्स कशाबद्दल कमी असतो? म्हणजे त्यांना मिळालेल्या शिक्षणाला नीट लक्षात ठेवण्यासाठी का इंग्रजी भाषेचा कुठला आत्मविश्वास कमी असतो? मी माझ्या विद्यार्थ्यांना 2 गोष्टी प्रामुख्याने शिकवल्या. लँग्वेज ही कधीच बॅरियर येत नाही फॅन्टॅस्टिक. आणि हा लँग्वेज कधीच बॅरियर नसू शकतो. मी ग्रामीण भागातल्या मुलांना बघितलं, त्यांच्यात प्रचंड पोटेन्शियल्स आहे, प्रचंड एनर्जी आहे, पण त्यांच्यात कॉन्फिडन्स खूप कमी आहे, कारण त्यांनी त्या भागात ह्या गोष्टी कधी बघितलेल्याच नाही. त्याला एक 5 स्टार प्रीमियम क्लास ज्याला आपण म्हणतो, ह्या गोष्टी त्यांनी कधी फीलच केलेल्या नाही. म्हणून तो कुठेतरी आत्मविश्वास असून पण त्याला दाबून ठेवतो, त्याला तो बाहेरच व्यक्त करत नाही, त्याला तो बाहेरच काढत नाही. इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आमचं ऑर्गनायझेशन करते त्या मुलामधला तो फिअर बाहेर काढणं, आणि ज्यावेळेस त्याच्यातला तो फिअर बाहेर करतो तो कॉन्फिडन्स जनरेट करायला सुरुवात करतो. आणि त्याची जी एक सायकोलॉजी तयार झालेली असते की मला जमणार नाही, मी करू शकत नाही, मला येणार नाही, होईल का, तर मी खूप लकी आहे की माझ्याकडे अशी एक चांगली टीम आहे, असा एक चांगला स्टाफचा ग्रुप आहे की जो पहिले विद्यार्थ्याच्या त्या गोष्टींवर काम करतं, त्याच्या पर्सनॅलिटीवर, त्याच्या बॉडी लँग्वेजवर, त्याच्या कम्युनिकेशन स्किलवर, त्याला ग्रो करण्यावर भर दिलं जातं. एकदा का त्याचा आत्मविश्वास तयार झाला, येस आय कॅन, हा एकदा त्याचा आला तर तो विद्यार्थी मग सुसाट होतो आणि एक नेक्स्ट लेवलचं काम करायला तयार होतो. मॅडम, आणि आपल्याला अभिमान वाटेल असं सुद्धा काम ती मुलं करत राहतात. येस. महेंद्र, आजवरच्या प्रवासात तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड मिळालेलं आहे. अशा पुरस्कारांचं धनी होताना त्याचं काय समाधान असतं आणि हे पुरस्कार आपल्या वाटचालीत किती महत्त्वाचे ठरतात? मॅडम, पुरस्कार मिळणं म्हणजे माझ्या दृष्टीने एक जबाबदारी मिळाल्यासारखं आहे. ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी एखादा पुरस्कार भेटतो, अवॉर्ड भेटतो, याचा अर्थ आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी ॲड ऑन होत असते. आणि नक्कीच कोणीतरी अप्रिशिएट केलं म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला याच्या वरच्या लेवलचं काहीतरी काम करायचं आहे. आणि पुरस्कार मिळत जाताना मी खरंच थँकफुल दरवेळेस होतो माझ्या टीममुळे, की जरी ॲज अ डायरेक्टर मी तो पुरस्कार स्वीकारतो, पण ह्या सगळ्यांना घडवताना जी माझी टीम मागे काम करत असते, जे पालक, जे विद्यार्थी काम करत असतात, म्हणून त्याची दखल कुठेतरी पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली जाते. पण पुरस्कार हा एक ओझं बनून आपल्यासोबत ऑलवेज कॅरी करावा लागतो, कारण पुढे आपल्याला त्याच्याही वरच्या लेवलचं काम द्यायचे, त्याच्या वरच्या लेवलचे आउटपुट्स आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचे, पालकांना द्यायचे, मग खऱ्या अर्थी तो पुरस्कार सार्थकी लागल्यासारखं होतो. ज्यांना शिकायची इच्छा असते त्यांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली असेलच असं नाही. IDT एज्युकेटर्सचा दृष्टिकोन, फी स्ट्रक्चर, मुलांनी ॲडमिशन घेण्याबाबत त्यांना मिळणारं प्रोत्साहन, या बाबतीत तुमचं काय दृष्टिकोन आहे? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मॅडम, आणि ज्यावेळेस मी या सेक्टरमध्ये आलो तर तुम्ही जी परिस्थिती आता सांगितली ही मी ऑलरेडी फील केलेली आहे. मी त्या फेजमधनं जाऊन आलो, आणि त्या फेजमधनं जाऊन येताना जेव्हा मी सिस्टम तयार करायला घेतलं, IDT एज्युकेशन उभं करायला घेतलं, मी प्रामुख्याने ह्या गोष्टींवर काम केलेलं आहे. माझ्याकडे आलेला विद्यार्थी जेव्हा हायर दॅन अमाऊंट्स किंवा फीस पे करू शकत नाही, त्यावेळेस आम्ही त्यांना फॅशन डिझायनिंग किंवा इंटेरियर डिझायनिंग कोर्स करत असताना व्हेरियस ऑप्शन्स ठेवले. म्हणजे त्याला सर्टिफिकेशन कोर्स ठेवला, त्याला एक व्होकेशनल डिप्लोमा आपण ठेवला, त्याला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्स ठेवला, म्हणजे त्याला फॅशन डिझायनिंग करायचं आहे पण त्याच्या बजेटमध्ये तो करू शकतो. म्हणजे पहिले असं असायचं की तुझ्याकडे स्पेसिफिक सर्टन अमाऊंट असली तरच तू करावं, पण आम्ही त्याच्यावरती प्रामुख्याने काम केल्यामुळे कुठलाही तळागाळातला विद्यार्थी आला तरी तो सॅटिस्फॅक्टरी एज्युकेशन आता घेऊ शकतो. प्लस एवढंच नाही तर खरोखर गव्हर्नमेंटसुद्धा याच्यावर खूप चांगलं काम करते. PMKVY योजना असेल, NSDC योजना असेल, स्किल एज्युकेशन असेल, स्किल काउन्सिल असेल, या माध्यमातून अतिशय शॉर्ट टर्म कोर्सेस इंटेरियर डिझाईनचे, फॅशन डिझाईनचे मोफतमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. आत्ताच आमच्या नाशिक महानगरपालिकेने सुद्धा विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्याचे 6 महिन्याचे प्रशिक्षण शिबिर लावलेले आहेत. म्हणजे आता एज्युकेशनची माहिती घेणं आणि तिथेपर्यंत पोहोचणं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे, आणि त्या दर्जाचं, त्या फीजमध्ये, त्या कॉस्टमध्ये खूप चांगल्या लेवलचं एज्युकेशन आता सगळीकडे भेटायला लागलं आहे. महेंद्र, बोलता बोलता तू उल्लेख केलास की तू एका शेतकरी कुटुंबातनं पुढे आलेला आहेस. येस मॅडम. तुला या पार्श्वभूमीचा किती अभिमान आहे की तुला त्याबद्दल कॉम्प्लेक्स आहे? हा प्रश्न ऐकताना चुकीचाच वाटू शकेल, कारण तुझं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतरच मला त्याची निम्मी उत्तर मिळालेली आहेत. पण आमच्या ऑडियन्ससाठी, आमच्या दर्शकांसाठी तू याबद्दल जरा सांगू शकशील? मी ज्या परिस्थितीतून आलो, शेतकरी घरातून, याचा खरोखर मला खूप अभिमान आहे. कारण एक रेग्युलर माइंडसेट असतो की शेतकऱ्याचा पोरगा शेतकरीच होतो, पण एक शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा एक व्यावसायिक झाला
तर आता मला असं वाटतं की मी कुठेतरी माझ्या गावाला, माझ्या तालुक्याला, जिल्ह्याला आता रिप्रेझेंट करतोय एका एज्युकेशन सेक्टरमध्ये. आणि माझ्या गावाला माझा खूप अभिमान वाटतो जेव्हा मी या सेक्टरमध्ये आलो. मी आल्यानंतर माझा आदर्श घेऊन मॅडम माझ्या गावातनं खूप विद्यार्थी आता बाहेर पडले आणि हे बघून मला खूप आनंद होतो. सुरुवातीला स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. देर इज नो शॉर्टकट इन युअर लाईफ. आपण तो शॉर्टकट जर घेतला तर आपण भरकटतो. माझ्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल आला, प्रचंड प्रॉब्लेम्स आले. मला लँग्वेज बॅरियर आला, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले, एज्युकेशनल बॅरियर्स आले, लोकांच्या संगतीचे बॅरियर्स आले. या प्रोग्राममध्ये, ह्या कोर्सेसमध्ये पुढे चालताना प्रचंड अडचणी आल्या. पण योग्य वेळी योग्य गुरु भेटत गेले, योग्य वेळी योग्य साथ भेटत गेली. एक शेतकऱ्याचा पोरगा ते एक फाउंडर डायरेक्टर या पदापर्यंत पोहोचताना मला तो प्रवास करताना खूप खडतर होता. पण आज जेव्हा संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाले आणि मागे वळून पाहताना जेव्हा बघतो तर खरंच मी थँकफुल म्हणतो की मी त्या काळात ते स्ट्रगल केलं. म्हणजे माझा बॅकबोन आणि माझं सक्सेस जर असेल तर माझा स्ट्रगल होता. म्हणून मला आज त्या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद वाटतो. काम करताना मी कुठेतरी माझी एनर्जी कमी होत नाही, कारण मी त्या सगळ्या परिस्थितीतून एक एक पायरी चढत चढत इथेपर्यंत पोहोचलो. मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. आज 12वी झालेली किंवा डिग्री मिळवलेली अनेक मुलं असतात ज्यांना खूप उंच झेप घ्यायची असते, बरोबर. पण त्यांच्या पालकांना भीती वाटू शकते, त्यांची कुटुंब धजावत नाहीत. अशा आई वडिलांना, घरच्यांना तू काय 2 मोलाचे शब्द सांगशील जेणेकरून त्या मुलांना उभारी मिळू शकेल? मी त्या आईवडिलांना एवढं सांगू शकेल की एखाद्या विद्यार्थ्याची दशा आणि दिशा बदलायला फक्त त्याचा तो कॉन्फिडन्स आणि त्याचा तो एक्झिट मॅटर करत असतो. एकच विलांटीचा फरक आहे. आईवडिलांनी ठरवलं, त्याला तो कॉन्फिडन्स दिला, येस यू कॅन, तू करू शकतो, तू बाहेर जा, हे जग तुझ्यासाठी बनलंय, तू फ्लाय कर, तू उंच भरारी कर, तर त्याची दिशा बदलायला टाईम लागणार नाही मॅडम. आणि जर कुठेतरी रिस्ट्रिक्टेड ठेवलं की नाही तुझ्याकडनं होणार नाही, तू करू शकत नाही, आणि त्या पॅरेंटिंगवर थोडासा जर आपण जोर दिला तर मी 100% सांगतो मॅडम त्या मुलाची दशा आणि दिशा बदलायला वेळ लागणार नाही. फारच छान. मी अशा शुभेच्छा देऊ इच्छिते की तू जे सांगायचा प्रयत्न करतोयस आणि ज्यांना सांगायचा प्रयत्न करतोयस त्यांच्यापर्यंत ते पोचावं. अनेक विद्यार्थ्यांना तुझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेता यावा. आणि IDT एज्युकेशन्स नाशिक, मालेगाव, जळगाव इथपर्यंत सीमित न राहता खूप मोठी झेप घेऊ शकावं, जेणेकरून आमच्या सिनेमात कदाचित तुझे विद्यार्थी सेट डिझाईन करू शकतील किंवा माझ्या कॉस्ट्युम डिझायनिंगसाठी तुझी मुलं येऊ शकतील. मी तुझ्या विद्यार्थ्यांना भेटायला खूप उत्सुक आहे. आमच्या वेव्स मीडियाच्या या कार्यक्रमात तू आलास यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते महेंद्र. थँक्यू मॅडम. थँक्यू.